श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. तर भाऊबीज हा दिवस बहीण व भावाच्या अतूट नात्याचा दिवस मानला जातो. भाऊबीज हा दिवस यमद्वितीया म्हणून देखील ओळखला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीया हीच यमद्वितीया या नावाने ओळखले जाते. यालाच भाऊबीज असेही म्हणतात. भाऊबीज हा दिवस बहीण व भावाच्या प्रेमाचा दिवस आहे. या दिवशी बहीण भावाला आपल्या घरी बोलावते, त्याला गोडधोड खाऊ घालते, बहीण भावाचं औक्षण करते. भाऊसुद्धा तिला वस्त्र अलंकार किंवा पैसे देत असतो. या दिवशी यमदेव आपली बहीण ही यमीच्या घरी जेवायला जातो, म्हणजे गेलेले आहेत म्हणून या दिवसाचे स्मरण म्हणून यमद्वितीया म्हणजेच बहीण व भावाचे प्रेम असलेला हा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ही होती त्याची थोडक्यात माहिती. तर आता बहिणीने भावाला औक्षण कसे करावे? एक लक्षात ठेवा, औक्षण करताना भावाचे तोंड हे उत्तरेलाच हवे असते. उत्तरेला का? तर जेव्हा आपण भावाचे तोंड उत्तरेला करत असतो तेव्हा आपली अशी मनामध्ये इच्छा असते की आपल्या भावाची उत्तरोत्तर प्रगती होत जावी, असे प्रत्येक बहिणीला वाटत असे. प्रत्येक बहिणीची इच्छाही अशीच असते की आपल्या भावाचे चांगले व्हावे, त्याला चांगली नोकरी लागावी, त्याला चांगली बायको मिळावी, त्याचा संसार सुखाचा व्हावा. यासाठी सुद्धा प्रत्येक बहीण ही प्रार्थना करत असते. तर औक्षण करताना भावाचे मुख हे उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने त्याला बसवायचे असते. त्याच्या डोक्यावर टोपी असावी, कणकेचा दिवा करावा, साईडने 2 मुठुडे ठेवावे. मुठुडे म्हणजे जेव्हा कणकेचा दिवा आपण करतो तेव्हा त्याच पिठाचे 2 लांबट गोलाकाराचे, ज्याप्रमाणे लांबुळका जो गुलाबजाम असतो त्याप्रमाणे 2 लांबुळक्या गुलाबजामच्या आकारासारखा आकार कणकेला देऊन मुठडा बनवावा व ते 2 मुठुडे आपल्या भावाच्या म्हणजे जो दिवा ठेवतो ताटामध्ये त्याच्या कडेने 2 ठेवायचे असतात. व जेव्हा आपलं औक्षण होईल तेव्हा ताट खाली ठेवून ते 2 मुठुडे दोन्ही हातांच्या म्हणजे एका मुठीत एक मुठुडा व दुसऱ्या मुठीत दुसरा मुठुडा घ्यायचा व पहिल्यांदा डोक्याला लावायचा, नंतर दोन्ही खांद्यांना लावायचा, नंतर गुडघ्याला लावायचा व पायाला लावायचा. या पद्धतीने आपल्या भावावरून हे 2 मुठुडे उतरून टाकायचे असतात. जेव्हा औक्षणाचे ताट घेतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला दिवा लावायचा असतो. दिवा हा तेलाचाच लावायचा असतो. जेव्हा तुम्ही भावाला ओवाळता तेव्हा कणकेचाच दिवा घ्यावा. ह्या कणकेच्या म्हणजे ह्या दिवशी कणकेच्या दिवाला खूप महत्त्व आहे. पाडव्यालासुद्धा स्त्रियांनी कणकेच्या दिव्याने जर आपल्या पतीला ओवाळलेले असेल तर तोच दिवा तुम्ही भाऊबीजेसाठी सुद्धा आपल्या भावाला ओवाळण्यासाठी वापरू शकता. तेलाचा दिवा लावावा, तुपाचा दिवा कधी लावू नये. कुंकू आपले ओले करून घ्यायचे असते. अक्षता घ्या, काहीतरी गोडधोड ठेवा. एक लक्षात ठेवा, सुपारी व 1 रुपया घ्यायचा असतो, ताटामध्ये ठेवायचा असतो व त्या रुपयाने व सुपारीने सुद्धा ओवाळायचे असते. त्याचबरोबर सोन्याने पण आपल्या भावाला ओवाळायचे असते, म्हणजे सोनं पण आपल्या भावावरून ओवाळून टाकायचं असतं. रुसवा फुगवा सोडून द्यायचा व आपल्या भावाला आपल्याला घरी बोलवायचं, म्हणजे तुमच्यात जरी काही भांडण वगैरे असतील तरीसुद्धा तुम्ही तो रुसवा फुगवा सोडून द्या, आपल्या भावाला घरी बोलवा व आनंदाने हा दिवस तुम्ही साजरा करा. ह्या दिवशी यमदेवाला प्रार्थना करायची असते की की म्हणजे कसं असतं की जन्माला जो येतो तर मृत्यू हा अटळच आहे, एक शाश्वत सत्य आहे, जे घेऊनच आपल्याला आयुष्यभर जगायचे असते. म्हणजे कधी ना कधीतरी माझा हा शेवट होणारच आहे हे प्रत्येकाला माहितीच असतं. तरी यमदेवाला प्रार्थना करायची असते की माझ्या भावावर म्हणजे कधी अपमृत्यू माझ्या भावावर येऊ देऊ नको. आपण असं म्हणतो की इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. जेव्हा तुम्ही भावाला औक्षण करत असता, आरती करत असता तेव्हा 3 वेळा लक्षात ठेवून म्हणायचे आहे की इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. माझ्या भावावर दुःख, दारिद्र्य, संकट व अपमृत्यू येऊ देऊ नका. हीच आपल्याला यमदेवाकडे प्रार्थना करायची आहे. आपण गिफ्ट वगैरे काही देतो ना की त्याच्यापेक्षा ही पलीकडे ही प्रार्थना ही महत्त्वाची आहे, ही भावना ही महत्त्वाची असते. बहिणींना भावाला काही देणं शक्य होत नसेल तर नारळ म्हणजे श्रीफळ द्यावा. हे अतिशय शुभ मानलं जातं. जेव्हा आपण नारळ देतो तेव्हा नारळाला करगोटा किंवा काहीजण करदोटा असं म्हणतात, तो बांधून द्यायचा असतो. काळा पण देतात, काहीजण लाल रंगाचा पण देतात. तर काळा करगोटा का देतात? तर कुठलीही वाईट नजर माझ्या भावावर पडू देऊ नये, हे त्यामागचं कारण असतं. जर भावाला काही देणं शक्य नसेल तर नारळ वर एक करगोटा किंवा करदोटा तरी तुम्हाला नक्की द्यायचा आहे.
काही जणींना भाऊ नसतो तर काय करायचं? काही जणींना मानलेला भाऊ असतो त्याला तुम्ही ओवाळावा. मानलेला भाऊही नसेल तर चंद्राला ओवाळायचं असते. हे खूप महत्त्वाचं आहे. चंद्राला ओवाळायचं असते. त्याचबरोबर आपले नेहमी रक्षण करणारे आपले स्वामी समर्थ जे महाराज आहेत त्यांनाही आपल्याला औक्षण करायचे आहे. या पद्धतीने तुम्ही भाऊबीज साजरी करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा व लाईक करा. नमस्कार.